द अँग्विश ऑफ रायगड पार्ट 4 द डिमाइज ऑफ शिवाजी महाराज. रायगड किल्ला सह्याद्रीच्या शिखरावर उभा असलेला नेहमीप्रमाणेच शांत आणि भव्य दिसत होता. पण आज त्याच्या भिंतींवर एक वेगळीच उदासी पसरली होती. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत एक दुःखद बातमी पसरत होती. महाराज आजारी आहेत. ही बातमी ऐकून प्रत्येक मावळा, प्रत्येक सैनिक काळजीत पडला होता. आणि मग तो दिवस उजाडला ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती. रायगडाच्या शिखरावर शांतता पसरली, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. महाराज गेले ही बातमी ऐकून रायगडच्या प्रत्येक दगडाला अश्रू अनावर झाले. गडावरील प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल दुःखात बुडाले होते. ज्या राजाने त्यांना स्वातंत्र्य दिले, ज्याने त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, तो राजा आता त्यांच्यात नव्हता. राजमाता जिजाऊ, ज्यांनी या सिंहाचा जन्म दिला, त्याही दुःखात बुडाल्या होत्या. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार दिसत होता. आता स्वराज्याची जबाबदारी युवराज संभाजी महाराजांच्या खांद्यावर आली होती. रायगडावर पुन्हा एकदा राज्याभिषेक झाला, पण यावेळी आनंद नव्हता, फक्त एक गंभीर कर्तव्यभावना होती. पण महाराज कुठे गेले नव्हते. ते प्रत्येक मावळ्याच्या हृदयात होते. त्यांच्या शौर्याच्या, त्यांच्या न्यायाच्या, त्यांच्या दूरदृष्टीच्या गोष्टी आजही रायगडाच्या वाऱ्यात घुमत होत्या. रायगड किल्ला आता फक्त एक किल्ला नव्हता. तो एका महान राजाच्या स्वप्नांचे प्रतीक होता. तो स्वराज्याच्या आत्म्याचा साक्षीदार होता. आजही जेव्हा सूर्य रायगडाच्या शिखरावरून उगवतो, तेव्हा त्याचे किरण प्रत्येक मावळ्याला सांगतात की महाराज गेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत. रायगडची व्यथा ही फक्त एका राजाच्या निधनाची व्यथा नव्हती, तर ती एका युगाच्या समाप्तीची व्यथा होती. पण त्या व्यथेतही एक आशा होती, ती म्हणजे महाराजांचे स्वप्न जे आजही जिवंत आहे.